दिवसभर आंदोलन केल्यानंतर आता मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रात्रीचं जेवण केलंय। कदाचित आंदोलकांवरती सीएसएमटी स्टेशनवरती झोपण्याची वेळ येऊ शकते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। बघूया। जरंगे पाटील आज सकाळी मुंबईमध्ये आले। त्यांच्या सोबत जवळपास महाराष्ट्रभरातून अनेक जे जरांगी प्रेमी असतील, मराठा बांधव असतील, ते आपण इथे त्यांना पाहायला मिळते। सध्या आपण सीएसएमटी स्टेशन मध्ये आहोत आणि सीएसएमटी स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आश्रय घेत आहेत। इकडेच ते त्यांची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि इकडे जेवताना आपल्याला पाहायला मिळतात भाकरी असेल, चपाती असेल, भाजी असेल, ते खाताना पाहायला मिळतात। सर, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आणि इथे भाकरीचं वरी खातायत? बारामतीवर आलात। किती वेळ लागला यायला? 3 तास गेले। कुठून आलात? बारामती। काय 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 मागणे काय? हा, आरक्षण मिळलं पाहिजे। कधी किती वेळ लागला यायला? किती वेळ लागला यायला? 3 ते 4 तास लागले। इकडे व्यवस्था इकडे जायची केली, गाडी आलेली। काय बोलणार काका? आम्ही बारामतीहून आलोय, आम्ही स्वतःहून आलोय, आरक्षणासाठी आलोय। मुलाबाळांची गाडी कुठे पार्क केली? गाडी बाहेरच्या बाजूला पार्क केली। आज रात्र इकडेच काढणार? हो, इथंच काढणार आहे। आरक्षण मिळेपर्यंत इथंच राहणार आहे। आपण बघू शकता की पाटील यांच्या घोषणा मराठे बांधव करतात आणि मोठ्या प्रमाणात घोषणा करून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार असं त्यांचं म्हणणं आहे आणि इकडेच ते जेवण करतात। कॅमेरा पर्सन कुणालसह मी पद्मेश पवार, पुराई न्यूज, मुंबई।